धन्यवाद बुवा. अतिशय आणि अतिशय सुंदर गजर आणि या गजराच्या माध्यमातून बुवानी चांगलं प्रबोधन तुमच्या समोर सादर केलंय. बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. काय डाळ भात लोणचा आणि कोण नाही कोणचा. डाळ भात लोणचे कोण नाही कोणचे ते बुवा दीपक नांचे. बुवा वैते जे रचिव गजर ना बाकीच्या सगळा म्हटलास ना त्याच्यापेक्षा एक चांगला जर गाणं म्हटलं असतास ना तर लोकांका भावला असता. वैते जे पोपटपंची गजर रचून म्हणा बुवा कोणी म्हणावायचा. वैते जे गजर ना कोणी म्हणा बुवा पंचरत्नांनी जे अजरामर करून ठेवलेली गाणी आहेत ना अजरामर करून त्याका दोन कुठली पण दुसरी गाणी चाल लावून कोणी सुद्धा म्हणू शकता का. पण त्यांनी जी अजरामर केलेली गाणी त्या गाण्यांका कधी बट्टा लावू नको एवढा स्पष्ट मधा पटला. त्या पंचरत्नांनी ठेवलेला ठेवा आहे हो बुवा. आपण म्हणतो पंचरत्न बुवानी काशीराम परब बुवानी आमच्या पांचाळ बुवांना काय सांगितलं, पांचाळ बुवानी पाटील बुवांना काय सांगितलं. आज या बदलाची वाट कशी लागली हे पांचाळ बुवांना आपण सांगतो आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल न ठेवता आपण वावगं वागतोय. याच्याकडे बुवा आपण लक्ष दिला पाहिजे. आपण स्वतः काय करतो त्यापेक्षा आपण दुसऱ्याला बुवा काय सांगतो ना त्यापेक्षा आपण स्वतः काय करतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. भजनाची वाट कशामुळे लागली, काय गजराच्या माध्यमातून आपण भजन रसिकांना दिलं याचा विचार आपण केला पाहिजे. काय माका गाणी म्हणूक येत नाहीत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गाणं तुम्हाला हो बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हटल्याशिवाय बुवा भजन पूर्णच होऊ शकत नाही एवढी गॅरंटी देतो मी. आजी बुवा महाराष्ट्रामध्ये जेवढी देवदेवतांची मंदिर आहेत ना ती माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या पुण्याईमुळे आज आहे. आज हा मराठी माणूस ताट मानेला जगतोय ती कोणाची पुण्य आहे, माझ्या छत्रपती शिवाजी राजांची पुण्य आहे. अरे तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. अहो एकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणून दुसऱ्याने घेतलं म्हणून आपण जळता का म्हणे. त्यासाठी आपण भगवी शाल का नाही घालत की तुमका माहिती आहे की आपण त्याच्यातलोच आहोत. ह्या तुमका माहिती आहे म्हणून तुम्ही शाल घालत नाही. आता काळा घालून ठेका येईल साधा मनात काळा तुमच्या मनात काळा वरसून फक्त करा. काय शोधतात त्याच्यात मोबाईल मध्ये काय शोधतात आता ती गाणी ना मी हजार म्हणू शकतोय ताबडतोब लिहू शकतोय मी होतीची गाणी तुम्ही जी म्हणतास ना ती म्हणू शकतोय. बडबड करतोय हा नांचे बुवा बडबड करतो हा नांचे बुवा बडबड करतो हा नांचे बुवा डोक्यात शिरली याच्या हवा डोक्यात शिरली याच्या हवा याला जाग्यावर आणायला हवा याला जाग्यावर आणायला हवा कोणी सांगून याला तरी ठेवा याच्या जोडीला हे जोई बुवा याला सांगून कोणी तरी ठेवा याच्या जोडीला हे जोई बुवा याला सांगून कोणी तरी ठेवा याच्या जोडीला हे जोई बुवा बडबड करतोय नांचे बुवा डोक्यात शिरली याच्या हवा याला जाग्यावर आणायला हवा याला जाग्यावर आणायला हवा याला सांगून कुणीतरी ठेवा याच्या जोडीला हे जोई बुवा याच्या जोडीला हे जोई बुवा हो ह्या ना या सगळ्या आमच्या डाव्या हाताची मळ आहे. हो बुवा आता काय लिहतात आता तुमचा पेन सरता आता सरला आता अभंग घ्यायचो बुवा लिहत असो दे बुवा. हो छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं पहिल्याच म्हणलं असतात ना लोकांच्या हृदयात रवलं असतात.
ती जी अशी तशी अकडे तकडे जी लावून जी गाणी म्हटलास ना, लोकांच्या हृदयात राहावा बाया. काय माहिती आहे, ज्याचा आवाज असताना तिने ती गाणी म्हणायची, उगाच तिने लपड्यात पडायचा नाही. हा काय मगाशी सांगितलं असता बुवा, काय हे का काय ओटावर असतात त्या काय मिशी म्हणतात. हा आणि ह्याच्यावर असतात त्या काय म्हणतात, नाही काय म्हणतात ते सांगा, स्थानाला महत्व आहे. ओ बुवा, कानात केस असतात त्या काय म्हणतात, कानात. ओ बुवा, एका म्हणतात त्या काय लाव म्हणतात. अंगार केस असतात त्या काय लाव म्हणतात. कानात केस असतात त्या काय म्हणतात. ओ रावा त्या का बघूच नको बुतू, कानात केस असतात त्या काय म्हणतात. 300 रुपये हावतले म्हणजे किती माणूस पैसे लोचे रचवा रचवा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जगदंब 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 जगदंब. म्हणा बघूया भाऊ, एवढ्या आवाजात गाणारा म्हणा बघूया. नाही जर रांगोळीकडे घरात गेलास मानगाव पर्यात, हा उगाच आपला बोलाचा म्हणून काय बोलतात, गावलो साधो माणूस म्हणून. हा आता सांगा, साधो नाही तू पक्को शोधो म्हणून. हा काय माहिती रचवर त्याच्यात डिस्टर्ब करता नाही काय. हे मोठे हे आहेत ना, संगीतकार आहेत ते. हा एका गाण्याची नक्कल दुसऱ्या गाण्यात करणार, दुसऱ्या गाण्यात. कधी रडलंय तुमच्या पुढ्यात, कधी रडलंय कधी तो सांगा. खालचा ताट होया द्वैला, खालचा ताट होया. चांगलाच नाही तुम्ही गाण्याच्या माध्यमातून.
गाण्याच्या माध्यमातून. मग त्या सांगलासच ना हा गयला तर म्हणजे अजून तुमका माहिती नाही ओ बुवा. काय माहिती गाडवा पुढे वाचली गीता त्याचा काय उपयोग नाही. भालचंद्र महाराजांचं गाणं व एखादा गाणं जर म्हटलं ना आपण तर त्या समोरच्या हृदयात जाऊन भिडला पाहिजे. एखादा गाणं जर आपण म्हटला तर त्या समोरच्या हृदयात जाऊन भिडला पाहिजे. भालचंद्र महाराजांचा गजर अजरामर झालेला गजर बुवा कॅसेटच्या माध्यमातून मला या गजराच्या माध्यमातून बुवा भालचंद्र बाबांचा आशीर्वाद आणि त्याच्यामधून भरपूर प्रेम या गजराच्या माध्यमातून मिळालेलं आहे. हे तोच गजर या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी कळसुली गावचे सुपुत्र प्रमोद धुरीबुवा यांचे शिष्य कृष्णा घाडीगावकर यांच्याकडून पुढच्या डबलवारीस टक्कर देणार समोरच्या बुवास. पुढच्या बुवा काय सांगितलं पुढच्या डबलवारीस टक्कर देणार समोरच्या बुवास आम्ही घाडीगावकर चॉकलेट बॉय यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे किशोर रामचंद्र कदम यांच्याकडून भालचंद्र महाराजांवरती गजर सादर करण्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. योगियांचे योगीराज भालचंद्र महाराज. योगियांचे योगीराज भालचंद्र महाराज. परशुरामाच्या भूमीत गेली संत महंत हे अवतार. परशुरामाच्या भूमीत गेली संत महंत हे अवतार. कणकवलीची थोर विभूती भालचंद्र महाराज. भिवंडी गावी ब्राह्मण कोळी जन्मतयांचे झाले. भिवंडी गावी ब्राह्मण कोळी जन्मतयांचे झाले. 6 वर्षाच्या चिमुकल्याचे पितृतुल्य हरपले. मायेचा जो होता आसरा क्षणात हो सरला. पाण्याविन जो जसा माझा हृदयी भांगावला. आवाज देई सदा ईश्वरा. आवाज देई सदा ईश्वरा. आवाज देई सदा ईश्वरा.
गजरासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भालचंद्र महाराजांचा वरदहस्त लाभलेली ही पुण्यभूमी आहे नाही काय. भालचंद्र महाराजांच्या वरदहस्ताने या कनक नगरीची सोन्याची नगरी भालचंद्र महाराजांनी करून टाकलेली आहे बुवा. बरोबर. या नगरीमध्ये जेवढे मनुष्य आहेत बुवा, आज या गावामध्ये या नगरीमध्ये जेवढी माणसं आहेत सोन्यासारखी माणसं आहेत बुवा. म्हणून बुवा एकच सांगतो बुवा, आई पटकी देवी सजली शृंगाराणी, आई पटकी देवी सजली शृंगाराणी आणि या कणकवली नगरीतली माणसं नटली संस्काराणी, माणसं नटली संस्काराणी, माणसं नटली संस्काराणी बुवा. या गावातील माणसासारखा नाही कोणी अन्य, या गावातील माणसासारखा नाही कोणी अन्य. परत परत आम्हाला डबल बारी भजनासाठी बोलवतात. हेच आमच्या पूर्वजांचं पुण्य, हेच आमच्या पूर्वजांचं पुण्य, हेच आमच्या पूर्वजांचं पुण्य बुवा. म्हणून काय म्हणतोय बघा, या गजरासाठी सन्माननीय बाळा हरणे यांच्याकडून, बाळा राणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय दशरथ देसाई यांच्याकडून सुद्धा हे 201 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आले स्वीकारतोय. धन्यवाद. पटकी देवी मित्रमंडळ यांच्याकडून सुद्धा हे भालचंद्र महाराजांच्या गीतासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. वा भालचंद्र महाराजांची महती गावावी तेवढी थोडीच आहे बुवा. संपूर्ण तीर्थक्षेत्र फिरण्यापेक्षा भालचंद्र महाराजांच्या चरणाशी नतमस्तक झालात ना, आयुष्यात सगळं सार्थक झालं. गणपती गजानन बुवा संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा गणपती गजानन नाही घातली, आपल्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक झाले म्हणून बुवा. हा बरोबर की नाही बुवा. म्हणून आपण सगळे तीर्थक्षेत्र फिरा, त्याबद्दल माझा वाद नाही. पण आज तुम्ही आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने भजन करता नाही काय, बरोबर की नाही. मग बुवा देव देव करूची काहीच गरज नाही. देव 17 देव फिरवायची गरजच नाही. आपल्या आई वडिलांच्या चरणाची संपूर्ण सार एकवटलेलं आहे. त्या चरणाचं तीर्थ घ्या, सगळ्या गंगेत नाल्यासारख्या झाला. भालचंद्र महाराजांचा दुसरा गजर ऐका बुवा. ऐका कणकवलीची महती खरी. वा गाणं म्हणते वेळी तो सूर लावा बरोबर. माका सांगता तुम्ही पेटी वाजूक येत नाही म्हणून, म्युझिक वाजूक येत नाही म्हणून सांगला. काय पेटी वाजवला असती समजली नाही म्हणून. पण खयच्या पद्धतीचा म्युझिक वाजवला असता मगाशी, हा चुकली ती. ऐका कणकवलीची महती खरी, भालचंद्र बाबांची नगरी. ऐका कणकवलीची
आशीर्वाद घेऊन या कणकवलीमध्ये आलात नाही काय? बरोबर बोलता बोलता बोललात की कणकवलीच्या भालचंद्र महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे बुवा. आज भालचंद्र महाराजांचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी आहे. भालचंद्र महाराजांनी कधी कोणाला दूर लोटलं नाही. अहो बुवा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई 4 भावंड ज्यावेळी भिक्षा मागायला जायची त्यावेळी पोरकी म्हणून बुवा लोकांनी त्यांना अन्नदान सुद्धा केलं नाही. बुवा झोळीमध्ये दगड माती शेण टाकलं तरी सुद्धा जगाला पसायदान मागणारी ज्ञानेश्वर माऊली आज जगाची माऊली झाली नाही काय? आज चटके पटके देऊन तर रोग बुवा कुठला घालवला? प्लेगचा रोग आलेला तो भालचंद्र महाराजांनी पळवून लावला. एवढी ताकद भालचंद्र महाराजांच्या नुसत्या सिगारेटीच्या चटक्यामध्ये होती. आपण बोलून फुकट जातो बुवा नाही काय? आज पटकी देवी नाव का पडलं तर पटकी रोग आलेला तो रोग सुद्धा आई पटकी मातेने पळून लावला. म्हणून आईचं स्थान किती मोठं आहे बुवा. आईचं स्थान किती मोठं आहे हे बुवा सांगण्याची गरज नाही. त्या पटकी देवी मातेसाठी सुद्धा एक छोटासा गजर म्हणतोय का बुवा. आई पटकी देवीच्या भेटीसाठी आई शिवदानी माता, आई भराडी माता भेट घेण्यासाठी आलेली आहे. ती कशा गजराच्या माध्यमातून सांगतोय का? आई जीवदानी एकवीरा निघाल्या भेटीला, आई जीवदानी एकवीरा निघाल्या भेटीला, आपल्या लाडूच्या बहिणीला आपल्या लाडूच्या बहिणीला देवी पटकी मातेला, आपल्या लाडूच्या बहिणीला आई पटकी मातेला. आपल्या लाडूच्या बहिणीला भेटाया पटकी देवीला, आपल्या लाडूच्या बहिणीला भेटाया पटकी देवीला, आपल्या बहिणीला लाडक्या बहिणीला भेटायला आई जिवदानी माता, आई भराडी माता, आई एकवीरा त्या दूर डोंगरावरून आपल्या पटकी देवीच्या मातेला भेटायला आलेल्या. तू काय म्हणतो बघा? तुझं स्थान आहे पठारावर, तुझं स्थान आहे पठारावर, आम्ही नांदाव डोंगरावर, आम्ही नांदाव डोंगरावर, तुझी आठवण येई हो आम्हा घडोघडीला, तुझी आठवण येई हो आम्हा घडोघडीला, आपल्या लाडूच्या बहिणीला भेटाया पटकी देवीला, ओटी भरीन खान नारळान, ओटी भरीन खान नारळान, तुला सजविन शृंगारान, तुला सजविन शृंगारान, भरुमळवट येऊन तुझ्या दरबाराला, भरुमळवट येऊन तुझ्या दरबाराला, भेटाया पटकी देवीला.
तिकडे आईचा नाव उदो उदो होतो नाही काय बुवा. जसं या पटकी देवीचं स्थान सुद्धा आपण कुठे आहे म्हणून सांगितलं, कर्नाटक मध्ये. बुवा आज गर्वाने अभिमानाने सांगेन, आज जी महालक्ष्मी आहे, महालक्ष्मी कुठे मुंबईमध्ये महालक्ष्मी वसली आहे, ती आमच्या कुडीगावचं दैवत आहे. ती महालक्ष्मी अजूनही त्या पाठीवरती जर नाव वाचला तर आमच्या कुडीगावचं नाव तिथे आहे. ते आमच्या कुडीगावचं आहे ना, आमच्या कुडीगावची आहे ती दैवत. काही कारणास्तव जे नवस आहे ते आपण पूर्ण करू शकत नाही, त्या आईला जे लागणार ते पूर्ण करू शकत नाही, म्हणून देवी तिकडे गेली. आजही मंदिर आमच्या गावामध्ये आहे. बुवा बाकी भजनाच्या माध्यमातून बुवा तुम्हाला जास्त काय बोलण्याची गरज नाही, माझ्यापेक्षा खूप ज्ञानी आहेत तुम्ही. 52 मात्राचं किती काय 54 मात्राचं नोटेशन आजही तुमच्याकडे आहे नाही का बुवा. फक्त ते म्हणण्याची वेळ की आता चव्हाण बुवांबरोबर कधी बारी असतात किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या मनामाना आम्ही आपले 16 मात्रातलेच आहोत, त्यांच्याकडे कधी असतात तर बसून ठेवा. बाकी बुवा अतिशय सुंदर, त्याबद्दल काय वाद नाही बुवा. फक्त 1-2 गाणी मगाशी सांगितलं ना तुम्ही, श्रीहरी जगतपिता. बुवा आज अजरामर झालेली गाणी आहेत, आज अजरामर झालेली गाणी आहेत. भजन रसिकाच्या मनामध्ये ती गाणी आहेत. एखादा सूर चुकला तर पटकन आपल्याकडून आपल्याला जाणीव करून देणारे भजन रसिक सुज्ञ आहेत का बुवा. आणि ती म्हणण्याचा जो बुवा प्रयत्नच करत असतो बुवा. आज ज्याच्याकडे भजन नाही तो सुद्धा 4 गाणी म्हटल्यानंतर तो राजा